शस्त्रांचा धाक दाखवून दरोडेखोरांनी पतीसमोरच विवाहितेवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना बुलढाणा जिल्ह्याच्या मलकापूर पोलीस ठाण्याअंतर्गत घडली। या प्रकरणी पोलिसांनी 2 अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करत या नराधमांचा कसून शोध सुरू केला आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर पोलीस ठाण्याअंतर्गत ग्रामीण भागात पीडित महिला आणि तिचे पती एका शेतात वास्तव्यास होते। तिथे ते मजुरीचं काम करतात। रात्री 11 वाजताच्या सुमारास दोघेही घरात असताना 2 अज्ञात व्यक्तींनी दरवाजा तोडून जबरदस्तीने घरात प्रवेश केला। त्यापैकी एकाच्या हातात धारदार चाकू तर दुसऱ्याच्या हातात विळा होता। शस्त्रांचा धाक दाखवत आरोपींनी मोबाईल फोन आणि रोख रक्कम हिसकावून घेतली। त्यानंतर आरोपींनी पती पत्नीला घराबाहेर शेतात नेलं। तिथे पतीला रोखून धरत दोघांनी महिलेवर आळीपाळीनं अत्याचार केला। घटना घडल्यानंतर आरोपी दुचाकीवरून पसार झाले। पीडितेच्या तक्रारीवरून मलकापूर ग्रामीण पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। या घटनेनंतर पोलिसांनी दोनही आरोपींच्या शोधासाठी 5 विशेष पथकं तयार केली असून घटनास्थळी फॉरेन्सिक पथक आणि श्वान पथकानं पाहणी केली। तसंच या प्रकरणी सायबर सेलचीही मदत घेण्यात येत आहे। आरोपींचा शोध घेण्याकरता विविध तांत्रिक आणि स्थानिक स्तरावरील तपास सुरू झालाय। मात्र या घटनेनं परिसरात खळबळ उडाली। काल रात्री 11 वाजता माझ्या शेतामध्ये 2 नवरा बायको असे दोन मनुष्य काम करण्यासाठी आलेले होते। 2 महिन्यापासून आलेले होते। ते काम रात्री 11 वाजता 2 अज्ञात व्यक्ती येऊन त्यांनी विळा दाखवून आणि चाकू दाखवून हल्ला केल्यानंतर त्यांच्याजवळ ते 600 रुपये घेतले आणि तुमच्याजवळ चांदी वगैरे आहे का ते पण द्या। त्यांनी सांगितलं की आमच्याजवळ चांदी वगैरे काही नाही, हे कपडे आहे हेही मालकाने आम्हाला दिलेले आहे। आणि मग त्यांनी टिनाच्या घरामधून बाहेर ओढले, मोकळ्या शेतामध्ये ओढले आणि तिकडे बलात्कार केला। याची मला सकाळी आल्यानंतर त्यांनी जाणीव दिली। त्यानंतर मी त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन गेलो आणि त्यांनी तक्रार दिलेली आहे मलकापूर ग्रामीण